नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। तर बघू शकता, ही जी जाहिरात आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। तुमची झडपी किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल। तर संपूर्ण माहिती आपण बघूयात। कुठली पदं भरली जात आहेत, निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्यासोबत ही जाहिरात नेमकी कशा पद्धतीची आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर बघा मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती NHM अंतर्गत नॅशनल आयुष मिशनची ही जाहिरात आलेली आहे। राष्ट्रीय आयुष अभियान NHM अंतर्गत मित्रांनो हा प्रोग्राम आहे। राष्ट्रीय आयुष अभियान NHM प्रमाणेच या ठिकाणी 18 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं जी आहेत भरली जातात, 11 महिन्याच्या। तर बघू शकता, आजच्याच तारखेची ही जाहिरात आहे, म्हणजे 29 तारखेची आहे, परंतु उद्यापासून याचे अर्ज जे आहेत ते चालू होणार आहेत। ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला इथं पाहायला भेटेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघा, जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालय औंध पुणे येथे या ठिकाणी ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत। कुठली कुठली पदं आहेत, सर्वात अगोदर आपण माहिती बघूयात, पात्रता पाहूयात। तर बघा, 11 संवर्गाची टोटल पदं असणार आहेत। भंडारपाल कम क्लर्कचं पद आहे, याच्यासाठी एक जागा भरली जाते। खुल्या प्रयोगासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे। 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी असणार आहे। ग्रॅज्युएशन झालंय प्लस MSCT झालंय, टायपिंग स्किल तुमच्याकडे आहे आणि एखाद्या वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात। यासाठी तुम्हाला जास्त प्राधान्य अनुभवासाठी सिलेक्शन प्रोसेसमध्ये असणार आहे, कारण की याची परीक्षा होत नाही, तुमचे थेट गुणांकन पद्धतीने सिलेक्शन केलं जातं। कसं सिलेक्शन होणार आहे त्याची माहिती आपण पुढे पाहूयात। तर बघा, 10 नंबरची पोस्ट आहे योगा इन्स्ट्रक्टरची, एक जागा असणार आहे। खुल्या प्रयोगासाठी BNYS तुमचं झालेलं आहे, तर 28,000 स्टार्टिंग पेमेंट योगा इन्स्ट्रक्टर या पदासाठी असणार आहे। त्यानंतर बघा, पंचकर्म टेक्निशियन पुरुषांची जागा असणार आहे, एक जागा आहे खुल्या प्रयोगासाठी। तुमचं 12वी झालंय आणि डिप्लोमा इन पंचकर्मामध्ये झालेला आहे तुमचा, तर 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। कारण की ही पदं सर्वची सर्व जी आहेत या ठिकाणी नव्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आयुर्वेदिक हॉस्पिटल्स उभारण्यात आलेली आहेत त्यामध्ये भरली जात आहेत, आयुर्वेदिक हॉस्पिटलसाठी। त्यानंतर बघा, आता नर्सिंग स्टाफ पुरुषांसाठी 3 जागा भरल्या जात आहेत। खुल्यासाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी एक जागा असणार आहे। GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे, तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे, तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघू शकता, नर्सिंग स्टाफ स्त्रीसाठी देखील 2 जागा असणार आहेत। खुल्यासाठी एक, विज अ साठी एक। GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे, 20,000 स्टार्टिंग पेमेंट इथं देखील असणार आहे। बघा, सर्वच्या सर्व तुमचं पोस्टिंग या ठिकाणी हे जिल्हा आयुष रुग्णालय औंध पुणे या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी असणार आहे, पुणे ठिकाणीच पोस्टिंग असणार आहे। सहाय्यक मेट्रनसाठी एक जागा असणार आहे, BSc नर्सिंग प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, 25,000 स्टार्टिंग पेमेंट सहाय्यक मेट्रनसाठी असणार आहे। BSc नर्सिंग झालंय आणि अनुभव आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा, लेखपाल अधिकारी एक जागा असणार आहे, म्हणजे अकाउंटंटची जागा असणार आहे। BCom किंवा MCom झालेला आहे आणि टॅली प्लस 3 इयरचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असणार आहे, अकाउंटंटसाठी। त्यानंतर पहा, आता पुढची जी पदं आहेत सर्व MOची पदं असणार आहेत। वैद्यकीय अधिकारी युनानी UG साठी एक जागा आहे, BOMS झालेलं पाहिजे, 28,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। त्यानंतर पहा, वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी UG साठी जागा असणार आहे, त्यासाठी देखील एक जागा आहे। खुल्या प्रयोगासाठी BHMS झालेलं पाहिजे, 28,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। त्यानंतर पहा, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद UG साठी एक जागा असणार आहे, BMS झालेला आहे, तर 28,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्यानंतर बघा, वैद्यकीय अधिकारी युनानी PG साठी देखील एक जागा असणार आहे। MD युनानी मेडिसिन किंवा मौलोजितमध्ये झालेला आहे, तर 30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। PG युनानीची जागा या ठिकाणी भरली जात आहे। तर हे सर्व जी पदं भरली जात आहेत एकत्रित मानधनावरती असतात। आता बघा, ही जी कंत्राटी स्वरूपाची पदं आहेत, 11 महिने 29 दिवस अशा पद्धतीची तुम्हाला ऑर्डर दिली जाते। तुमचं काम समाधानकारक असल्यास पुढे देखील ही पदं तुमच्या कामानुसार या ठिकाणी तुमचं जी ऑर्डर असते ती देखील रिन्युअल होत राहते। NHM प्रमाणेच ही पदं देखील असणार आहेत। आता पहा, ह्या जाहिरातीमध्ये बदल वगैरे होऊ शकतो, हे सर्व अधिकार झीप पुणेने राखून ठेवलेत असं म्हटलेलं आहे। अनुभव व उच्च शैक्षणिक अर्थधारकास प्राधान्य दिलं जाणार आहे या सिलेक्शन प्रोसेसमध्ये। आता बघा, याची जाहिरात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुणे झडपीच्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। वयोमर्यादा या ठिकाणी जर आपण पाहिली, अराखीव प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष, राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे। त्यासोबत या ठिकाणी कार्यरत जे कर्मचारी आहेत NHM अंतर्गत कार्यरत कर्मचारी त्यांच्यासाठी वयोमध्ये स्थिथिलता देखील ठेवण्यात आलेली आहे। तर बघा, आता गुणांक्रमाने यादी तयार केली जाणार आहे, त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। याच्यासाठी अर्ज प्रक्रिया तुमची
29 एप्रिल 2025 पासून ते 14 मे 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे तर ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. यासाठी तुम्हाला फीस ठेवलेली आहे आराखीव प्रयोगातील उमेदवारांकरता 150 रुपये आणि राखीव प्रयोगासाठी 100 रुपये. ही फीस तुम्हाला या ठिकाणी जी आहे डिमांड ड्राफ्ट DD काढून अर्जासोबत जोडायचा आहे. DD कुणाच्या नावाने काढायचा आहे? डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे यांच्या नावाने काढून अर्जाच्या एकदम वरच्या बाजूस तो डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला न चुकता जोडायचा आहे. त्याचसोबत बघा अर्ज प्रक्रिया 14 मे 14/5/2025 पर्यंत असणार आहे. सदरील अर्ज तुम्हाला कुठं या ठिकाणी द्यायचा आहे पहा. सदरील भरतीकरिता अर्ज जो असणार आहे आवक जावक कक्ष जिल्हा आयुष रुग्णालय जिल्हा रुग्णालय आवार औंध पुणे. बघा जिल्हा आयुष रुग्णालय जे आहे पुणे जिल्ह्याचं त्या ठिकाणी तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष अर्ज तुमचे स्वीकारले जाणार आहेत. बघा प्रत्यक्ष अर्ज जे आहेत स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर अर्जाची छाननी करून पात्र अपात्र यादी वगैरे सर्व पुणे झेडपीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात वगैरे दिली जाणार नाही. सर्व माहिती तुम्हाला झेडपीच्या वेबसाईटवरतीच पाहायला भेटणार आहे. आता बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. जसं की तुम्ही आता भांडारपाल क्लर्क या पदासाठी अप्लाय करताय तर शेवटच्या वर्षाच्या मार्क्स तुम्हाला जसं की पदवीची पात्रता ठेवली तर पदवीच्या गुणाचे 50% गुण तुमचे धरले जातील. मग तुम्हाला पदवीला उदाहरणार्थ 60% गुण आहेत तर 60 गुणिले 50 भागिले 100 मग तुम्हाला 30 गुण पडतील. त्यानंतर समजा पदवी मागितलेली आणि त्यापेक्षा तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता आहे तर त्याचे 20 गुण दिले जातील तुम्हाला. मग उच्च शैक्षणिक अर्हतेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला 60 गुण पडलेले आहेत तर त्याचं प्रोग्रेशन काढलं जाईल आणि त्या पद्धतीने गुण दिले जातील. आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुम्हाला असेल प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला 6 गुण दिले जातील. असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जातील तर ते 30 गुण मिळून अशा पद्धतीची ही 100 गुणांची काय असणार आहे तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यानुसार तुमची मेरिट यादी जी आहे वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल. त्याबद्दलची माहिती तुम्हाला झेडपी पुणेच्या वेबसाईटवरती वेळोवेळी पाहायला भेटेल. त्यासोबत बघा अनुभवाचे प्रमाणपत्र वगैरे ते सर्व तुम्हाला जोडायचं आहे. बँक स्टेटमेंट त्याचं जोडणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज जो आहे तो करायचा आहे. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची माहिती देखील दिलेली आहे. आणि खाली तुम्हाला पाहायला भेटेल अर्जाचा नमुना. या ठिकाणी पाहू शकता अर्ज नमुना आहे. तो अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. हा अर्ज नमुना असणार आहे. लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचा नमुना देखील दिलेला आहे. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. NHM प्रमाणे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदभरती असणार आहे हेही लक्षात राहू द्या. 11 महिने 29 दिवसाच्या पद्धतीची अशा पद्धतीची ऑर्डर दिली जाते. सध्या या ठिकाणी 29/6/2025 पर्यंत ऑर्डर असेल. त्याच्यानंतर तुमचं काम पाहून पुढं रिन्युअल देखील केलं जाऊ शकतं किंवा हा प्रोग्राम पुढं चालू अशा पद्धतीने राहिला तर पुढे देखील तुमचं या ठिकाणी ऑर्डर रिन्यू होऊ शकतात. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल जे पण प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ह्या सर्व जागा आहेत 11 संवर्गाच्या. याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.